बॅटिंग साठी पहिला चेंडू लेफ्ट फटका, चेंडू उंच आकाशामध्ये भरारी करणारा आला महामानव चषक, षटकार 6 धावा. दर्जेदार सुरुवात कृष्णा गवळी पहिला चेंडू लेफ्ट फटका, चेंडू लवकर गोलंदाज आहे तर विक्रांत भरारी करणार लेफ्ट आर्म मलिंगा असं आपण समजू शकतो. पहिला चेंडू या लेफ्ट पहिल्या फटका, चेंडूवर चेंडू उंच फटका. आकाशामध्ये षटकार ठोकला. पहिल्या चेंडूवर षटकार नक्कीच आलाय. यावेळी रिवर्स करण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल सुरेख चेंडू तसं मागे ठेवलं होतं चेंडू. जर पाहिलं गेलं तर चेंडू अंगाला ब्रश झाला. डॉट बॉल नक्कीच झाला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाकडून झाली. रिप्ले मध्ये पाहू शकाल तशा प्रकारे चेंडू टाकला होता विक्रांतने. साईड आर्म गोलंदाज आहे. टप्पावून चेंडू सुद्धा बाहेर निघत होता. रिवर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हाताला ब्रश झाला. डॉट बॉल नक्कीच झाला. निधाव चेंडू आला. 2 चेंडू 6 धावाचा फटकार. पहिला सामना आजच्या संध्याकाळ 17 मधून पाहतोय. महामानव चषक 2026 त्यावेळेस खोदून काढलाय. पाहू शकाल मिड ऑफला खेळाडू आहे. सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलं. प्रथमतः जर पाहिलं तर माकासार 11 संघनायकाने प्रथमतः स्वीकार केलं क्षेत्ररक्षण आणि विक्रांत पहिल्या षटक घेऊन पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला कृष्णा गवळी या बॅटरने. तदनंतर मागील 2 चेंडू निधाव टाकले गेले. त्यावेळेस लेग स्टंपवर चेंडू होता. पंच नक्कीच व्हाईट बॉल घोषित करतील कारण की लेग स्टंप मिस करतोय चेंडू. व्हाईट बॉलनी धावफलक पुढे सहसा होती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 अंक. खूप जवळून चेंडू निघून गेलाय. जर पाहिलं ना तर थोडंसं किंचित लेग स्टिक उडता उडता राहिली असं म्हणावं लागेल. जर थोडं चेंडू जर मध्ये आला असता कुठं ना कुठे गडी बाद झाला असता. परंतु हा व्हाईट बॉल आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. त्यावेळेस फुल टच बॉल होता. ऑनसाइडला फटका खेळायला पाहू शकाल. डीपमध्ये खेळाडू आहे. मिड विकेटचा खेळाडू मिड ऑनला आला. चेंडू अडवतोय पायाने. सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं बघा. पायाने चेंडू अडवलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणावं लागेल. खेळाडूच्या माध्यमातून लगावले गेलं. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या दोन्ही पुढे ससावते 9 अंकावर. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसरा तिसरा चेंडू निर्धाव आलाय. 1 व्हाईट बॉल. तदनंतर या चेंडूवर आल्या 2 धावा. अशा प्रकारे 9 धावा जमा केल्या. विकेट किपर पोहोचला गोलंदाजाकडे. थोडंसं चर्चा करतोय. कानमंत्र दिलेत. परंतु संध्याकाळचं बघा सूर्य मावळण्याची अगोदर आपण सामन्याला सुरुवात करतोय. ही चांगली गोष्ट राहिली कारण डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. एक सामना दिवसा होणं गरजेचं असतं प्रत्येक वेळी. यावेळी पाहू शकेल थोडंसं पुढे आला होता कृष्णा. पहिलेच इरादे स्पष्ट केले होते पण तिकडे जेव्हा खेळाडू पोहोचला चेंडू हातामध्ये आला होता. फेकी करताना चेंडू निसटला. जर विचार होते त्या खेळाडूचे की नॉन स्ट्रायकरवर फेकी करे परंतु तोच चेंडू जर स्ट्राईकवर फेकी करण्याचा प्रयत्न केला असता. बबलू खूप मागे होता. संधी निर्माण झाली होती परंतु त्याने विचार केला की नाही कृष्णा गवळीचं विकेट महत्त्वपूर्ण म्हणून चेंडू फेकी करताना हातामध्ये चेंडू निसटलाय आणि एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते 10 या अंकावर. डबल डिजिटमध्ये धावफलक जाऊन पोहोचले. 5 चेंडू 10 धावा. बिनगडी बाद पहिला षटक मार्ग असतं. शेवटचा एक चेंडू आणि स्ट्राईक वर पाहिलं गेलं तर नक्कीच पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजी यांच्या नावावर यांचं नाव ठेवलं गेलंय. परंतु त्यांनी आपण उल्लेख करतो तर छत्रपती संभाजी याचा आपण उल्लेख प्रत्येक वेळी करतोय. परंतु बबलू पाटील यांना जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. एक असा बॅटर जेव्हा जेव्हा चेंडू त्याच्या बॅटमध्ये लागतो तेव्हा तेव्हा त्या चेंडूवर लिहिलं जातं बबलू पाटील हिट अँड 6 असा खेळाडू आहे तो स्ट्राईकवर सध्याच्या घडीमध्ये. शेवटच्या षटकामधला विक्रांत लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू मी सांगितलं ना बबलू पाटीलचे जेव्हा जेव्हा बॅटमध्ये चेंडू लागतोय तेव्हा तेव्हा त्याच्यावर लिहिलं जातं हिट अँड 6 बबलू पाटील आणि आला षटकार 6 धावा. या षटकाची सुरुवात 6 ने झाली. या षटकाची समाप्ती 6 ने झाली. एक पहिला चेंडू मी सांगितलं ना बबलू पाटीलचे जेव्हा जेव्हा बॅटमध्ये चेंडू लागतोय या षटकामधला विक्रांत लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू मी सांगितलं ना बबलू पाटीलचे जेव्हा जेव्हा बॅटमध्ये चेंडू लागतोय तेव्हा 25 मिनिटांमध्ये 5 षटक हे परिपूर्ण गरजेचे असणार कारण की 6 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरू झाला. 6 वाजून 35 मिनिटं झालेत. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांनी तुम्ही खर्च केलेत. ही आपण दक्षता घ्यायची आहे.
पहिल्या षटकाची समाप्ती केली. धावा धापळकर 16. नवीन गोलंदाज गोलंदाज मागवा सज्ज होईल. जर पाहिलं गेलं तर माकासर 11 या संघाकडून अजिंक्य देशमुख यांच्या हातामध्ये चेंडू नक्कीच सोपवलं, पण कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला याच्यावर सुद्धा चर्चा होते. कधी कधी असं होतं, पण एखाद्या गोलंदाजाकडे चेंडू देतो त्याला थांबवतो, दुसरा गोलंदाज आपण इंट्रोड्यूस करतोय, तो वेळ आणि ती चर्चा होणे गरजेचं असते. आणि जर पाहिलं गेलं तर आमच्या बरोबर एक दिग्गज आहेत, नाव सांगण्यात त्यांनी मनाई केली आहे, परंतु क्रिकेटचा खेळ त्यांनी खूप जवळून पाहिलाय आणि प्रत्येक खेळाडूंची गुणवत्ता त्यांना माहीत आहे आणि कित्येक खेळाडू त्यांनी घडवले असं म्हणावं लागेल. एक षटक 16 धाबा. आता येणारा नवीन षटक अजिंक्य आलाय. अजिंक्य देशमुख गोलंदाज सज्ज होईल. अजिंक्य देशमुख गोलंदाज सज्ज आहेत आणि अजिंक्य कानडे साहेब आमच्या बरोबर जोडले गेलेत. पहिला चेंडू फटका सुरेख आहे. डीप कव्हरला खेळाडू नाहीये, चेंडू निघून जाईल. वन माऊस सीमारेषा पार आलाय कृष्णा गवळीच्या बॅट मधून. महामानव चषक चौकार 4 धावा. पहिला चेंडू फटका चेंडू सुरेख हातवर वळला आहे. होता. कव्हरला खेळाडू नाही. फटका सजवला बघा, चेंडू खूप जास्त वळला होता, त्याच्यावर हा प्रहार केला गेला. चौकार नक्कीच झालाय. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होते. धावसंख्या धावपल 20 या अंकावर अजिंक्य देशमुख यांच्यावर हल्ला बोल केला बघा. कृष्णाचे इरादे स्पष्ट आहेत. प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडू मोठा फटका खेळायचा आणि ती काम ते परिपूर्ण करतायत यावेळेस. परंतु चांगला कमबॅक म्हणावा लागेल अजिंक्य देशमुख यांचा. वाईड यॉर्कर चेंडू टाकलाय. जर पाहिलं गेलं तर खूप सुरेख चेंडू आणि हा डॉट बॉल आला. नक्कीच कृष्णा कोहली विचारपूस करतात, परंतु पाहू शकाल बबलू पाटील तिकडे आहेत. चला लगेच सामना सुरू. पंचांनी निर्णय तुमचा दिलेला आहे आणि 15 सेकंदाच्या आधच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे, दक्षता घ्या. विदिन 15 सेकंड 15 सेकंडच्या आत तुम्ही डीआरएस घेतला नाही तर पुढे तो डीआरएस करायला नाही, ही दक्षता पण घ्यायची आहे. डॉट बॉल नक्कीच आलाय. प्रतिदा अजिंक्य देशमुख सज्ज झाला गोल दिमागवर. स्लोवर चेंडू फटका सुरेख आहे. मिड विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. एकेरी धावाने धावपळ पुढे सहसा होते. धावसंख्या धावपळ 21. जर पाहिलं गेलं तर 8 चेंडू आणि 14वर बॅटिंग करतोय कृष्णा गवळी. 1 चेंडू 6वर बॅटिंग करतोय बबलू पाटील. बबलू पाटीलसाठी थोडासा बदल करतात क्षेत्रक्षणामध्ये. पाहू शकाल डीप लॉंग ऑन ठेवले गेले. डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे. डीप काउ कॉर्नर आहे नक्कीच. जर पाहिलं गेलं तर डीप गली थळम्यांचं खेळलं सर्कलच्या आतमध्ये आणलं होतं, परत तिथं डीपला ठेवलं जात आहे रिव्हर्ससाठी. बबलू पाटील स्विच सुद्धा खूप चांगलं खेळतात आणि अजिंक्यला माहीत आहे त्याचे चेंडू वळतात आणि बबलू पाटील ते प्रहार करू शकतात. त्या अनुषंगाने डीप गली थर्मॅनला खेळाडू ठेवले गेले. लॉंग ऑफ आणि डीप कॉक कॉर्नर सर्कलच्या बाहेर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला नक्कीच होता. शॉर्ट थर्मॅनला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतं बघा. जी चर्चा आपण केली होती ना त्याच्यावर बबलू पाटीलने सुद्धा काम केलं आणि अजिंक्य देशमुख बबलू पाटील खूप वेळा समोर एका संघामध्ये सुद्धा खेळलेले खेळाडू आहेत. तर नक्कीच एक दुसऱ्याच्या कमी आणि एक दुसऱ्याच्या ताकद दोघांना माहीत आहे. डॉट बॉल नक्कीच आलाय. स्लोवर चेंडू जास्त बाद ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी दोन्ही समांतर केले. धावा एक अवांतर येईल. वाईट चेंडू धावपळक पुढे सहसा होते. 22-22. पाहू शकाल चेंडू खूप चांगला वळवला होता, परंतु खूप जास्त बाहेर चेंडू निघून गेला. नक्कीच काल रात्रीपासून जी लेग कटर ऑफ कटर गोलंदाज त्यांची चर्चा राहिली आहे या खेळपट्टीवर. खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु वा काय कमबॅक आहे, काय कमबॅक आहे. पहिला चेंडूवर चौकार. परंतु मागील जे 4 चेंडू आहेत ना, मागील 4 चेंडूमध्ये एक सिंगल, एक व्हाईट बॉल, 3 चेंडू निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल, चांगला कमबॅक म्हणावं लागेल अजिंक्य देशमुख यांच्या माध्यमातून झाली आहे. त्यावेळेस स्लोवर चेंडूचा पाहू शकाल शॉर्ट टर्म खेळाडू आहे. वाह वाह काय कमबॅक आहे, काय कमबॅक आहे. म्हणून आपण सांगतो ना प्रत्येक वेळी फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि आप अंत कहां पे करते हो. शुरुआत नक्कीच खराब झाली परंतु अंत खूप सुरेख केलाय या षटकाचा. बघा 10 मिनिटं झालेत, 2 षटकं तुम्ही समाप्त केलेत. अजूनही तुमच्याकडे 15 मिनिटाचा कालावधी आहे 3 षटकं समाप्त करण्यासाठी.
लगेच पाहू शकाल स्वतः संगनायक गोलंदाबाज सज्ज झालाय. तंजील तंजील खान स्वतः गोलंदाबाज सज्ज झालेत ॲज अ कॅप्टन. षटक क्रमांक 2 संपले गेले. 22 धावा फलकावर 11ची सरासरी गाठली आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होते. या षटकामध्ये धावा आल्यात मात्र 6. त्याच्यामध्ये एक चौकार, एक वाईड, एक सिंगल अशी गोलंदाजी केली गोलंदाज अजिंक्य देशमुख यांनी. 45 बाजूने सज्ज झालाय गोलंदाज तंजील. पहिला चेंडू कृष्णा गवळी प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करतोय. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुद्धा एक षटकार ठोकलाय. 6 धावा. कॉल करतोय. यानंतर होणारा सामना एका बाजूला धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी त्याच्या पक्षामध्ये झहीर 11 पालघर. दोन्ही कॅप्टन्सनी चौथ्या षटकामध्ये आमच्या कॉम्बॉसकडे यायचा ड्रेस किट घ्यायचे आणि इनिंग बरोबर टॉससाठी सज्ज राहायचं. त्यावेळेस अजून एक चांगला फटका तडाखेबंद टोले जंग बॅक टू बॅक. दुसरा षटकार ठोकतोय कृष्णा गवळी मैदानाच्या आतमधून. 6 धावा. बघा प्रेक्षकांनी चेंडू लगेच पुरवायचं किंवा व्हॉलेंटियर्स जर पंच चेंडू खूप वेळ लागत असेल तर लगेच आपण नवीन चेंडू पुरवायचा. कारण की तो टायमर फिल्डिंग करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तो टायमर आपण धरणार नाही होत. आणि जेही बाईक्स घेऊन प्रेक्षक इकडे येत आहेत आल्याला त्यांनी बाईकची लाईट्स बंद करायची आहे. धन्यवाद. कुठल्याही प्रेक्षकांना आपण हे सांगतो प्रत्येक प्रेक्षक त्याचं नक्कीच मान ठेवून लगेच लाईट बंद करतात. कारण की संध्याकाळी 17 जेव्हा लाईट ऑन होणार तेव्हा फ्लड लाईटमध्ये आपण सामने खेळ पडतो. तू जे बाईकच्या लाईट्स आहेत ना ते कुठं ना कुठे खेळाडूंना किंवा बॅटरला त्रासदायक असतात. मनमाडचा टायगर नक्कीच फेरफटका करतोय. उद्या इंट्रोडक्शन असणार आहे. मनसुब शाह पहिल्या 2 षटकार कृष्णा गवळी याच्या बॅटमधून आल्यात. त्यावेळेस अजून एक वा काय फटका आहे. चॉपलेट फटका. सलग तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार कृष्णा गवळीचा. हाहाकार मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा. त्यावेळेस पाहू शकाल लोअर फुलटॉस बोलतो ऑल कार्पेट खेळला डिप्स कोला चेंडू ट्रॅव्हल झाला खूप वेगवान निघून जाईल का. यस हा आलाय कृष्णाच्या बाद अजून एक चौका. धावसंख्येबद्दल 44. या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये 22 धावा ठोकल्यात. कृष्णा गवळी कोल्हापूरचा डॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 6 धावा. पूर्ण आई भवानी या गावातून तो ब्लॉक करतोय. तुळजापूर देवीचा आशीर्वाद प्रत्येक वेळी कृष्णा गवळीच्या डोक्यावर राहिलाय. धावसंख्या 44-0. यावेळेस वाडीवर काढण्याचा प्रयत्न होता तो सफल झाले होते बॅटर परंतु पाहू शकाल चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलाय. चांगला कमबॅक झालाय आणि चेंडू निर्धाव आला. विनंती करेन जे प्रेक्षक इकडे येतात पर्लिंगच्या आतमध्ये कोणीही गाडी आणायची नाहीत. आयोजक सुद्धा असतील त्यांनी सुद्धा आपण हे लक्ष देत कुठल्या आयोजकाने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच रेलिंगकडे कोणीही बाईक्स आणायचे नाहीये. शेवटचा चेंडू षटकामधला कॅप्टन हल्ला बॉल केला. डीपमध्ये खेळाडू सध्या चेंडूला फील्ड करतोय. पाहू शकाल चेंडू जेव्हा अडवलं जाईल एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. फेकी खूप वेगाने केली आहे विकेट किपरच्या हातामध्ये. एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते. 3 षटकांच्या समाप्ती केली. धावा धापळकावर जर पाहिले तर 45 धावा धापळ 45. 15ची सरासरी गाठली आहे. बघा पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. मागील षटकामध्ये पाहिलं 6 धावा आल्या. या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 23. बघा अजिंक्य देशमुख यांना इंडोस केले गेले. परत एकदा वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय संघाकडून. तिसरा षटक यानंतर झहीर 11 विपक्ष
आपण पाहणार आहोत जो सामना होईल आजच्या दिवसामधला दुसरा सामना झहीर 11 पालघर विपक्ष धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी. दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहिले, परंतु चौथ्या षटकामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. बॉबी भालराव यांना आपण संपर्क करायचा आणि ड्रेस किट घेऊन जायचं आहे. यामध्ये दक्षता घ्यायची आहे. नक्कीच बबलू पाटील आणि अजिंक्य देशमुख यांच्यात चर्चा झाली, थोडंसं इस्माईल झाली आहे. नक्कीच मैत्रीपूर्वक लढत या दोन्ही खेळाडूच्या मध्ये प्रत्येक वेळून पाहतोय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं आहे. 14 चेंडू 37वर बॅटिंग करतोय कृष्णा गवळी, 6वर बॅटिंग करतायत बबलू पाटील. त्यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडू षटकार आला होता, परंतु मागील 3 चेंडू अजिंक्यने त्यांच्या विपक्षामध्ये डॉट टाकले होते. ज्यावेळेस पहिला चेंडू उसळी घेणारा होता, बॅटरला भवऱ्यासारखा फिरवलाय, पॉपिंग क्रीजमध्ये नाचलाय, परंतु पंचांनी बॅटिंग करणाऱ्या संघाने डीआरएस घेतला व्हाईट बॉलसाठी. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बॅटर्सने. चेंडू वळला नक्कीच होता, परंतु कुठे वळलाय, बॅटर किती शफल झाले ते पाहिलं जाईल. क्रिकेटचा खेळ आहे, बेसिक खूप महत्त्वपूर्ण रोल राहिला आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा आपण शफल वाईट हे नियम ठेवतो तेव्हा बॅटर किती शफल होतोय, चेंडू कुठून बोलतो ते पाहिलं जात आहे. त्यानंतर व्हाईट बॉल दिला जाईल किंवा डॉट बॉल दिला जातो, हे खूप सारे प्रश्नचिन्ह असतात पंच किंवा खेळाडूच्या मनामध्ये. एखादा बॉल जेव्हा चेंडू टाकतो, चेंडू जेव्हा वळतो, एखादा पंच जेव्हा वाईट देतो तर बॉलरला वाटतं की वाईट नाही आहे, परंतु पंचांची नजर खूप तीक्ष्ण असतात आणि पंचांना आपण खूप मान सन्मानाने मैदानाच्या आतमध्ये बोलवतोय, कारण की ऑफिशियल पंच जेबी पॅनलचे पंच आहेत साजिद खान. हा इट्स अ फेअर बॉल आणि बॅटिंग करणाऱ्या संघाचा डीआर संपलेला आहे. फेअर बॉल आहे बघा, बॅटर खूप सफल झाले होते, चेंडू वळला आहे आणि सेकंड लाईन जी वाईट आहे त्याच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, बॅटर सफल झाले होते, त्या अनुषंगाने हा फेअर बॉल असणार आहे. कारण की जेव्हा आपण सफल होतो सेकंड लाईन जी वाईट आहे त्याच्या बाहेरून चेंडू जाणं गरजेचं, तेव्हा तुम्हाला व्हाईट बॉल दिला, परंतु चेंडू जेव्हा बाहेर गेला तेव्हा खेळपट्टीच्या लाईनीच्या वरतून बाहेर गेला. अजून एक चांगला चेंडू अजिंक्य देशमुख स्पेलमध्ये दुसरा षटक टाकतोय. आता पण धावा त्याने खर्च केले 6, सांघिक धावसंख्या 45, 3.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 6 षटकांचा सामना आहे, 13.50 सरासरी आतापर्यंत गाठली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. यावेळेस एवढा चेंडू मिस टाइम झाला, डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे, चेंडू खाली येईल, झेल टिपेल का, आणि पाहू शकाल टिपलाय, झेल संपलाय. कृष्णा गवळीचा ताबडतोब खेळ, पहिला गडी बाद झाला 45 अंकावर. कृष्णा गवळी बॅक टू डगआउट, गॉन. नक्कीच युनुस पठाण आपण पाहतोय, त्यांनी इकडे झेल टिपलाय. कृष्णा गवळी यांची खेळी साकारी झाली, 17 चेंडू 37 धावांची खेळी त्यांनी साकारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सज्ज झाले. तिसऱ्या क्रमांकावर सौरभ बिराजदार मैदानाच्या आतमध्ये. बघा तुळजापूरचे बॅटर कृष्णा गवळी बाद झाले, तुळजापूरलाच बिलॉंग करणारे खेळाडू पाहू शकाल सौरभ बिराजदार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. तिसऱ्या क्रमांकावर टाळ्यांच्या केंद्रामध्ये स्वागत नक्कीच झालं डगआउटमध्ये, कारण कृष्णा गवळी ची खेळी खूप उपयोगी राहिली, तडाखेबंद तो फलंदाजी करत होता. परंतु अजिंक्य देशमुखचं नक्कीच कौतुक करावं लागेल, ज्या बॅटरने प्रत्येक गोलांच्या विपक्षामध्ये मोठे फटके लगावले. किंवा जर पाहिले तर जेव्हा अजिंक्य देशमुख पहिल्या षटक घेऊन त्याच्या पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार सुद्धा ठोकला होता, परंतु या षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. युनुस पठाण यांच्या हातामध्ये नक्कीच झेल टिपला गेला. 3.3 चेंडूचा खेळ संपला गेला, 45 धावा धाव फलकावर. मी विनंती करेल भारत अहिरे सर असतील, यावेळी सोडवलाय, पाहू शकाल शॉट पाहिलेला खेळाडू मागे येतोय, चेंडूला फील्ड करतो, 1 बाउन्स, थोडासा फंबल झाला, परंतु एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला का, पाहू शकाल दोन्ही गाड्या एकाच पटरीवर. चुकी बॅटरकडून सुद्धा झाली होती, परंतु पाहू शकाल विकेट किपरला चेंडू गॅदर करता आला नाहीये. जर चेंडू गॅदर करून झाला असता तर सौरभ बिराजदारला माघारी जावं लागलं असतं. एकच धाव घेतली आहे, 1 नंबर 46. बघा जेव्हा 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांच्या मुखामधून 3 शब्द येणं गरजेचे असतात, यस, नो, वेट, चल, थांब, नाही. हा कॉम्बिनेशन असं गरजेचं आहे. इकडे कुठलीच कॉलिंग नव्हती, सौरभ बिराजदार न पाहता धावले. बबलू पाटील थोडासा हुंकारा दिला होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये सौरभ बिराजदार पॉपिंग क्रीजवर पोहोचले. त्याचं कारण हे राहिलं की खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये, त्या अनुषंगाने सौरभ बिराजदार वाचले गेले असं म्हणावं लागेल. धावसंख्या 46, 1 गडी बाद, 4था षटक मार्गस्थ आहे. यावेळी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पाहू शकाल, डीप थर्डमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू निघून जाईल सहज सीमारेषा पार. चौकाने धावपळ पुढे सरसावते, 50 धावा, 50 कंप्लीट.
50 धावा धावफलकावर निजाम 11 या संघाच्या धावफलकाला लगावल्या गेल्या. पन्नास धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद. शेवटचा अजून एक शेवटचा खेळ बाकी आहे. चौथा षटक मार्गस्थ. यावेळेस डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ला क्लिअर करतो. सडक पे कडक बबलूवाडीच्या बॅट मधून आला षटकार. 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचते 4 षटकाच्या समाप्ती अखेर आता 56 धावा धावफलक लगावल्या गेल्या. तर पाहिले गेलं तर खूप चांगली बॅटिंग झाली आहे आणि 14.50 ची सरासरी गाठली आहे बॅटिंग करता. 14ची सरासरी माफ कर 14ची सरासरी गाठली गेली बॅटिंग करत असताना. तर पाहिले गेलं तर 4 षटकांमध्ये 56 धावा धावफलकावर. त्यानंतर अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वेळ जर पाहिलं गेलं तर वेळ घेतला गेला आतापर्यंत पाहिलं गेलं तर 21 मिनिटांचा वेळ झाला आहे. 4 षटकं 21 मिनिटांमध्ये तुम्ही टाकलेत. 4 मिनिटांमध्ये हा षटक परिपूर्ण करायचा आहे. तंजील हे पण दक्षता घ्यायची. 4 मिनिटं तुमच्याकडे असणार आहेत आणि नवीन गोलंदाज गोलमागवर सज्ज केला जाईल. तर पाहिलं गेलं तर सतीश जाधव यांना आपण पाहतो इंट्रोड्यूस केला जाईल. बघा हा षटक खूप चांगला चालू होता. पहिल्या 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली परंतु बबलू पाटीलने मागील 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळले. एक चौकार एक षटकार. 45 बाजूने सज्ज होईल गोलंदाज. जर पाहिलं गेलं तर स्ट्राईकवर सौरभ बिराजदार आहे. 1 चेंडूवर बॅटिंग करतोय. 6 चेंडू 16 बॅटिंग करतो बबलू पाटील. त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आहे आणि तब्बल 3 चेंडू निर्धाव खेळले गेलेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिला चेंडू पाहू शकाल डावखरा फलंदाज यांच्यासाठी थोडासा बाहेर टाकला गेला होता. थोडा चेंडू बाहेर कट झालाय. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलने सुरुवात झाली. पाहू शकाल रिप्लेमध्ये थोडासा कट झाला. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. फ्लड लाईट ऑन झालेले आहेत. डे नाईट सामने आपण पाहतोय. आजच्या संध्याकाळ सत्रामध्ये पहिला सामना. यावेळेस खराब चेंडू म्हणावा लागेल. लेग स्टंपला मिस करतोय. पंचांना की साची दर्शवते व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावपळ पुढे सरसावते. 57 धावा. 57 वर 1 4.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5वा षटक मार्क असता आहे. पुढील चेंडू पडतो गोलंदाज सज्ज होईल सतीश. स्ट्राईकवर सौरभ. यावेळेस फटका सुरेख आहे. डीपला खेळाडू नाहीये. फ्लॅट षटकार सौरभ बिराज यांच्या बॅटमधून. जेवढं वेगाने चेंडू टाकला होता गोलंदाज त्याच वेगाने ते चेंडूला पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर. मी विनंती करू धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी संघाचे कॅप्टन आणि एका बाजूला झहीर 11 पालघर संघाचे कॅप्टन लगेच आमच्या कॉम्बॉक्सकडे आपण यायचं आहे. ड्रेस किट घेऊन सज्ज झाल्याचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आपण लक्षात घ्या. धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी विपक्ष झहीर 11 कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे हे पण दक्षता घ्यायची आहे. यावेळी स्नो लुक चेंडूला केलं मैदानाच्या बाहेर. बुक आलाय चौकार. 4 धावा. $67 67 धावा धावफलकावर. याच पाहू शकाल गोलंदाजाचा साईड चेंज करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होईल सतीश जाधव. पहिला चेंडू निर्धाव. 1 व्हाईट बॉल 1 षटकार 1 चौकार. 3 मध्ये 11 धावा आल्यात. सांघिक धावसंख्या 67 37 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. त्यावेळेस पाहू शकाल स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये खेळाडू पुढे सरसावेल. पाहू शकाल शॉर्ट फायनलमध्ये अजिंक्य देशमुख होते. ते आले चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. लेग बायचा कॉल पंचाच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचेल 68 68 धावा धावफलकात लगावल्या गेल्या. बघा 4 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. जर पाहिलं गेलं तर 5वा षटक मार्क असता आहे. शेवटचा अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या षटकामधला 2 चेंडू माफ करा 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. सतीश जाधव व्यक्ती पहिला षटक घेऊन आले संघाकडून. 5वा षटक आपण आजच्या दिवसामधला पहिला सामना पाहतोय. माकासार 11 विपक्ष निजाम 11 या 2 संघांमध्ये. 17 चेंडू 37 धावांची बहारदार खेळी साकारली. पहिला गडी पास झाला. कृष्णा गवळी
त्यावेळेस पाहू शकाल वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडण्याचा उसळी घेऊन आलाय. गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला, नक्कीच खेळाडू तिकडे पोहोचतील, चेंडूला फील्ड करतील. फेकी वेगाने केली आहे, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसा धावसंख्या धावफलकावर 70 या अंकावर 4.5 चेंडूचा खेळ संपला गेला. 70 धावा धावफलकावर आहेत. अजून जर पाहिलं गेलं तर या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ अजून बाकी असणार आहे. थोडी चर्चा करतात सौरभ बिराजदार. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतात 11 या अंकावर. 2 षटकार एक चौकाराच्या मदतीने बबलू पाटील 7 चेंडू 18 बॅटिंग करतायत. सतीश जाधव थोडेसे दबावामध्ये, कारण 1-2 मोठे पद्धती त्यांच्या विपक्षामध्ये ठोकले सौरभ बिराजदारने. त्यावेळी सरळ बॅटने डीपमध्ये खेळाडू आहे, करणार नाही चुकीने फलंदाज मैदानाच्या बाहेर. 70 वर दुसरा हादरा. 5 षटकांचा संपलाय खेळ. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. विनंती करेल यापुढे होणारा सामना दोन्ही कॅप्टन्स वेळ न घेता लगेच तुमच्या कॉम्बॉक्सकडे यायचं आहे. धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी विपक्ष झहीर 11 दोन्ही कॅप्टन्स लगेच टॉससाठी आमच्या कॉम्बॉक्सकडे यायचं. चला आपण अंतिम षटक कुठला गोलंदाज सज्ज होतोय. दोन षटकं टाकले. एक व्यवस्था गोलंदाज त्याच्याकडे 2 षटकं दिली गेली. आणि जर पाहिलं गेलं तर या इनिंग्समध्ये 5वा गोलंदाज तुम्ही इंट्रोड्यूस करतायत. ज्यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख आहे. रूम दिला होता बॅटरला. बॅटरने तो फटका वीरेंद्र सेहवाग च्या केला पडतो. सौरभ गांगुली आणि जर पाहिलं गेलं तर शिखर धवन यांची आठवण करून देणारा हा षटकार होता. त्याच पाहू शकाल पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. धावसंख्या 6 ने पुढे 76 धावा. सौरभ बिराजदारची बॅट बोलायला लागली असं म्हणावं लागेल. सुरुवात नक्कीच निर्धावना झाली, परंतु षटकार या पहिल्या चेंडूवर ठोकलाय. यावेळेस हा चांगला चेंडू. यावेळेस हा चांगला चेंडू बघा. षटकारानंतर चांगला कमबॅक केला गेला असं म्हणावं लागेल. डॉट बॉल नक्कीच आलाय. हा, ते बाईकच्या लाईट ऑफ करायच्या. बाईक्स जेही आणले तिने आपल्या लाईट्स ऑफ करायच्या लगेच, लक्षात घ्या. यावेळेस पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे खेळाडू आले, चांगला शतकशंकेल एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. हा, ते टावरच्या खाली जे बाईक्स आहेत व्हाईट अँड लाईट बंद करायची आहेत आणि टावरवर कोणी बसायचं नाहीये. हा, स्क्वेअर लेग अंपायरच्या मागे जी बाईक आहे ती लाईट बंद करा प्लीज. हा, थँक्यू पल्सरवाले भाऊ, धन्यवाद. 77 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय. बघा आतिफला इंट्रोड्यूस केला गेला. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर मागील 2 चेंडू खूप निर्णायक राहिले, परंतु 77 धावा धावफलकावर आहेत. अजून येणारे 3 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील या इनिंग्समध्ये. स्ट्राईकवर नवीन बॅटर आहे धनंजय बिनताडे ॲज अ कॅप्टन. धनंजय बिनताडे यांच्याकडे सुद्धा खूप वर्षाचा अनुभव आहे. एक चांगला बॅटर म्हणून त्याची ख्याती राहिली, ॲज एक चांगला ऑलराऊंडर त्यांची ख्याती राहिली आहे. त्यात पाहू शकाल शॉट पाहिलेला खेळाडू चेंडूला फील्ड करतायत. स्ट्राईकवर फेकी केली, परंतु काय घडलं, कुठला बॅटर होईल बाद. मला वाटतं धनंजय बिनताडे स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतायत. सौरभ बिराजदार खूप वेगाने आला होता आणि 0 बाद झालेत. कॅप्टन मैदानाच्या बाहेर.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल निगोट आले बॅटिंगसाठी. नॉनस्ट्राईक एंडवरती सज्ज होतील. 4 चेंडूमध्ये 7 धावा नक्कीच खर्च केल्यात. आतिफ यांचा नक्कीच खूप चांगला खेळ राहिला. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर कॉन्फिडन्स चांगला राहिला. मागील 3 चेंडू खूप सुरेख टाकले गेले. आता येणारे जर पाहिलं गेलं तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 77 धावा फलकावर आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. सौरभ बिराजदार स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय आणि विकेट सॅक्रिफाईस करावा लागला स्वतः संघनायकाला. कारण की सौरभच्या बॅटून 2 मोठे फटके नक्कीच आलेत. 2 षटकार चौकार त्याने ठोकलाय. त्यावेळेस पाहू शकाल शॉट थर्डमॅनला खेळाडू त्याला डोक्याला मिस करून चेंडू निघून जाईल. वेगवान डीप थर्डमॅन आलाय चौकार. 4 धावा. बघा धावसंख्या 2 धावफलकावर 81 धावा धावफलकावर. कालच्या दिवसामध्ये जर पहिला आपण सामना पाहिला, पहिल्या सामन्यामध्ये मात्र 57 धावा पाठलाग करायचा होता. महाराणा KKR या संघाला तो सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये तो सामना विजय झाला. महाराणा KKR हा संघ पहिला सामना सुपर ओव्हर झाला होता. कालच्या संध्याकाळी 17 मधला तो म्हणजे मंगलमूर्ती एलुन पक्ष महाराणा KKR या संघामध्ये. त्यावेळेस पाहू शकाल तसं हरभरती चेंडू टाकला होता. वेट करून खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतोय. स्ट्राईकवर फेकी केली. एक सिंगल धाव नक्कीच घेतली. धावसंख्या धाव पोहोचेल 82. 6 षटकांचा खेळ संपला. नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये एक दिग्गज खेळाडू ज्यांनी नाशिक सुद्धा गाजला, पूर्ण महाराष्ट्र गाजवल्यात आणि यापुढे त्यांचा सामना होणार आहे. सन्माननीय आदरणीय इलियासभाई पठाण यांचं आगमन झालं. वेलकम इलियासभाई पठाण, आपलं स्वागत असेल. आपण लगेच यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं असणार आहे. दक्षता पण घ्या आणि यानंतर लगेच टॉस सुद्धा असणार आहेत. आपल्या कॅप्टन लगेच टॉससाठी पाठवा. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर दाभाडी चे कॅप्टन आपले सज्ज झालेत. तर झहीर 11 कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे प्लीज लगेच टॉससाठी. बघा 83 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी जो संघ असेल समोर माकासार 11 संघ. आपण लाईनअपमध्येच मैदानाच्या बाहेर यायचं. वेलकम दीपेश माले, आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. बघा धनंजय बिंदाडे लाईनअपमध्येच मैदानाच्या आतमध्ये जायचे. दक्षता बघा, प्रत्येक खेळाडू लाईनअपमध्ये जाणं गरजेचं आहे. आदरणीय सन्माननीय मालेगाव नगरसेवक आदरणीय सन्माननीय नितीन भाऊ झालटे साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण आदरणीय आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचं. नितीन भाऊ झालटे साहेब नक्कीच पाहू शकाल. भरतभाई अहिरे यांचे मोठे बंधू आहेत आणि खूप चांगला सपोर्ट त्यांचा राहते प्रत्येक वर्षी. आपण या आदरणीय आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. आदरणीय सन्मान नितीन भाऊ झालटे साहेबांच्या शुभसेवा करणार आहोत. टॉस पुढील सामन्याचा
आणि जर पाहिलं गेलं तर एका बाजूला जर संघ पाहिलं दीपेश माली याचा कॅप्टन आहे, धर्मवीर प्रतिष्ठान धावाडी या संघाचे तर एका बाजूला जाहीर 11 संघाचे संगणक इलियासभाई पठाण. आपण लगेच यायचं टॉससाठी आणि नगरसेवक जर पाहिलं गेलं आमच्यामध्ये उपस्थित झाले आमचे मोठे बंधू नितीन साहेबांच्या शुभ केला जाईल टॉस. नितीन झालटे साहेब आले आहेत. या सर, इलियास सर आइए टॉस के लिए प्लीज. नक्कीच पाहू शकाल खूप चांगली स्पर्धा आहे आणि महामानव फाउंडेशन मालेगाव याच्या माध्यमातून आयोजित केली गेली महामानव चषक 2026 आजची दुसरी रात आणि खूप चांगली स्पर्धा म्हणावी लागेल आणि 16 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत खेळत असताना. इलियासभाई पठाण म्हणजेच नितीन साहेबांच्या शुभाचा टॉस केला जातोय. इलियासभाईचा कॉल असणार आहे, काट किंवा छाप. हा, दीपेश मालीचा कॉल असणार आहे. नक्कीच दीपेश माली कॉल करतील. छाप असं कॉल केले गेले आणि काट आलेला आहे. हा, आणि नितीन सर खूप खूप धन्यवाद. आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर खूप खूप धन्यवाद. इकडे आलात आपण. भाई टॉस आपने जीता है और आपको पहले ही मैच खेलने का मौका मिला. सामने दीपेश माली, इनकी पूरी टीम नजर आएगी. टॉस जीत कर क्या लेना चाहेंगे? हम पहले फील्डिंग करेंगे. नासिक लगातार आते रहते, बहुत सालों से आपने क्रिकेट खेला है, जो लेसन क्रिकेट में आपका नाम रहा है. नासिक में महामानव चषक आप लगातार खेलते रहते हैं, तो इस टूर्नामेंट के बारे में आप क्या कहेंगे? इसके पहले हम बारिश के मैच खेलने आए थे और हम मेरे ख्याल से हम दोनों ही फाइनल में थे, कुमारी और रबर बॉल. और वहाँ पर एबी के मालिक आकाश बेटसे ने वो आयोजन किया था, बहुत अच्छा हमें लगा था. तो इसीलिए हमें मालूम कर यहाँ पर महामानव चषक होते हैं, तो हमने बॉबी भाई को कांटेक्ट किया. तो बॉबी भाई ने हमारा मान रखते हुए हमें इसमें एंट्री दी. इसके लिए हम बॉबी भाई का और कमेटी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं. इलियास भाई, बहुत सालों से आप क्रिकेट खेल रहे हैं, मगर फ्री एंट्री में इतने बड़ी टूर्नामेंट जहां पर 2.5 लाख पहली इनामी राशि 1,21,000, जो 2 टीमें फाइनल में पहुंचेंगी उनके ऑनर्स के लिए बाइक्स भी दिए जा रहे हैं, तो ये सोच और ये टूर्नामेंट के बारे में कुछ अलग विचार नहीं आ रहा आपके मन में कि कभी अपने ऐसी टूर्नामेंट देखी नहीं होगी? नहीं, बहुत ही अच्छी सोच है, क्योंकि 2.5 लाख पहला बख्शीश, 1.5 लाख दूसरा बख्शीश और 3 बाइक दिया इन्होंने. एक ये बहुत ही बड़ी उपलब्धि है. और इसी बहाने फ्री एंट्री के बहाने एक बड़े बड़े प्लेयर यहाँ पर आके खेल रहे हैं, उन्हें देखने का मौका मालेगांव की पब्लिक को मिल रहा है. इसलिए टूर्नामेंट मेरे ख्याल से हिट नहीं सुपर हिट रहेगी. बहुत शुक्रिया दीपेश. नक्की टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर बॅटिंग निर्णय असता किंवा फिल्डिंग निर्णय असता? बॅटिंगच केली असती. मला सगळा निर्णय आलाय. सामने तू काल सुद्धा पाहिले असतील, आणि जर पाहिलं तर आज सुद्धा चांगले धावा झाल्यात. 82 धावा, 6 षटकांत सामन्यामध्ये काय टार्गेट असणार आहे आणि कसा प्रकार संघ तू बांधलाय ऑल इंडिया ओपनचा? टार्गेट तर असं काही नाही, समोरचा संघ पण चांगलाच असेल, कारण ऑल इंडियाची टुर्नामेंट आहे आणि इथं आम्हाला खेळायला बोलवलं, त्यांचे मी आभार मानतो. आपल्या भागामध्ये खूप क्रिकेट होतात, भिवंडी भागामध्ये, कल्याण भागामध्ये, पालघर भागामध्ये, परंतु अशी स्पर्धा होणे गरजेचं आहे. काय फ्री एंट्रीमध्ये एवढी मोठी स्पर्धा आता पाहिली नसेल आपण, या स्पर्धेचा उल्लेख कसा करेल? नाही, फ्री एंट्री टुर्नामेंट आमची एवढी मोठी होत नाही, कारण फ्री एंट्री ठेवण्याचे लोकांना ते प्रमोट करतात, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद दीपेश माली आणि इलियासभाई पठाण, खूप खूप धन्यवाद. हे होते दोन्ही कॅप्टन जिंकले. इकडे झहीर 11 पालघर या संघाने प्रथमतः स्वीकार केले, क्षेत्ररक्षण आमंत्रण दिले, ते म्हणजेच दाबडे या संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी. आपण एक सन्मान घेणार मुख्य व्यासपीठाकडे आमची आदरणीय सन्माननीय नगरसेवक नितीन भाऊ झालटे सन्मान करतोय. भारतभाई अहिरे आणि बॉबी बी भालर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. नितीन झालटे साहेबांचा आपण सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच या षटकानंतर आपण सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अक्षयजी पांडव सर आपल्यावर जोडले जातील. या ओव्हर नंतर होईल सन्मान. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
अंपायर पहिला चेंडू वाईट होता का? वाईट होता. ओके. किती बॉल? 1 बॉल 2 झाले ना. वेलकम बॅक सर्व मालेगावकरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण एक दविप्यमान सोहळा पाहताय. बॉबी भालेराव आणि भारतभाऊ अहिरे यांचं हे आयोजन नियोजन ज्याचा आपण सर्वच जण हिस्सा आहोत. पहिला बॉल जो अगदी योग्य तऱ्हेनं पडला. यावेळीचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळला. इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. कव्हर बाउंड्रीला क्लिअर करणारा हा दर्जेदार धमाकेदार महामानव ट्रॉफीचा चौकार 4. ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती. त्या ऑफस्टंपच्या बाहेरच्या जागेचा वापर केला आणि एक चांगला फटका तो तिथे पेशकश केला. धनंजय भिंताडे धना ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहताय. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय बॉलला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि एक चांगला वेल जज कॅच तो तिथे कंप्लीट झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. पहिला झटका इथे मक्सारे 11 या टीमला लागलाय. बाद होतोय तिथे बॅटर मोहम्मद मोईन ज्याला आपण ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. मोईनला तसं हे मैदान नवं नव्हतं. खूप चांगल्या पद्धतीने या मैदानावर मोईननं खेळ सातत्यानं दाखवला. याचा आयकॉन असेल किंवा मग खुल्या गटामधनं असेल. मात्र आज मोईन तेवढासा प्रभावी तो ठरू शकला नाही. एक झेल देऊन त्याला माघारी परतावं लागलंय. चांगली गोलंदाजी धनंजय भिंताडे सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा 1 विकेटच्या पतनानंतर मक्सारे 11 हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा गोलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना धावसंख्येची लयलूट ती आपल्याला पाहायला मिळाली. पूर्वार्धाचा खेळ जर आपण पाहिला तर त्या पूर्वार्धामध्ये टोटल धावसंख्या 82 ही धावफलकावर लागली गेली. विजयाकरता 83 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. आतिफ जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथे जर आपण पाहिलं तर त्याला बीट करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 6ला 1 आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे आणि इथे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण झटका मोईनला माघारी परतावा लागलाय. इथे फुल टॉस होता, मिस केलाय. फुल टॉस बॉल जर तुम्हाला बॅटमध्ये मिडल करता आला नाही तर मग निश्चित तुमच्याकरता अडचणी ज्या आहेत त्या वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतील. धनंजय भिंताडे चांगली गोलंदाजी सध्या मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणाऱ्या पहिल्या षटकात त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी आणि त्यामधनं जर आपण पाहिलं तर इथे हा बॉल ऑफस्टंपवर पडला. पुन्हा एकदा फलंदाजाला गुंगारा दिला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना इथे ओव्हर झाली समाप्त. एक यशस्वी षटक ते धनंजय भिंताडेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजाला बंदिस्त केलं. आपण एक सन्मान करतोय. साई शर्मान मालेगाव नगरसेवक आदरणीय सन्माननीय नितीन झालटे साहेब सन्मान केला जातो. शैलेंद्र काकांच्या शुभ हस्ते केला जातोय. नितीन झालटे साहेबांचा आपण सन्मान करतोय. पाहू शकाल महामानव चषकामध्ये आपण प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा सन्मान करतो आणि पाहू शकाल भारत अहिर यांचा खूप चांगला साथ ते प्रत्येक वर्षी देतात आणि त्यांचं आगमन इकडे झालं त्याचा आपण अतिशय सन्मान करतोय. जर पाहिलं गेलं तर महामानव चषकामध्ये मालेगाव क्रिकेटरसाठी खूप चांगली स्पर्धा प्रत्येक वर्षी स्पर्धा आपण पाहतोय. मागील 3 वर्षापूर्वी स्पर्धा आपण राबवतो. याच मैदानामध्ये बॉबी भालेराव आणि भारत अहिरे यांचं पूर्ण टीम पूर्ण मित्रमंडळ ही स्पर्धा परिपूर्ण करतायत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. खूप खूप धन्यवाद सर, इकडे आला. त्यानंतर आपण एक अजून सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय
समाधान जगताप साहेब या. समाधान जगताप साहेब आपल्यासोबत सन्मान केला जाईल. या समाधान भैया, एक छोटा सन्मान भारतीय प्रथा राहिली अतिथी देव भव, आणि ती आपण पार पाडतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येकाचा सन्मान करणं आमचं कर्तव्य राहिलंय आणि आपण सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठात. धन्यवाद. आपण 2 शब्द नक्कीच आपण विनंती करूया. सामना सुरू राहील, परंतु नितीन साहेब आपण यायचं आहे. 2 शब्द आपण सांगायचे या स्पर्धेबद्दल. आणि 135 जयंतीनिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्ताने स्पर्धा पार पाडतोय. मागील 3 वर्षापूर्वी स्पर्धा होते. बॉबी भालेराव असतील किंवा भारत आयरे साहेब यांची पूर्ण टीम ही स्पर्धा घेऊन आली, याबद्दल काय सांगाल? नक्कीच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी मानव कल्याणासाठी कामं केले त्या संपूर्ण संतांना महापुरुषांना अभिवादन करतो. मित्रांनो, जे हे 2 नावं आहेत बॉबी आणि भारत, हे अतिशय एखाद्या प्रकाशासारखं उजाळा देण्याचं काम महामानवाच्या या कार्यामध्ये, त्यांची जीवनामध्ये आठवण म्हणून सतत ग्राउंड लेवलवर राहणं आणि महापुरुषांच्या नावाने स्पर्धा भरवणं, खरोखर जेवढं कौतुक केलं तेवढं कमी राहील. मी सैनिक, एक शिवसैनिक, एक भूलेप्रेमी म्हणून नेहमीच त्यांच्या ह्या कार्यामध्ये सहभागी राहील. असंच त्यांचे कार्य मालेगाव शहरासाठी करत राहावं. नवीन नवीन पिढींसाठी एक चांगली प्रेरणा आपण या मालेगाव शहरामध्ये राबवतात, त्याबद्दल नक्कीच आपलं आभारी आहो. तर वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व प्रेम. धन्यवाद. जय भीम. नक्की धन्यवाद सर. जास्त वेळ घेणार नाही आपण. ओढे लगेच सामन्याकडे आमच्याबरोबर जोडले गेलेत अक्षयजी पांडव सर, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. विकेटचं पतन ते इथे आपल्याला पाहायला मिळालंय. अभिषेक ज्याला माघारी परतावं लागेल. अतिप मैदानामध्ये या 3 बॉल फेस केलेत आणि बॉलला बॅटमध्ये मिडल करणं थोडंसं कठीण झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. सध्या जर आपण पाहिलं तर चांगला खेळ आपल्याला निजाम 11 या टीमकडनं पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ 80+ धावा या दाफलकावर जोडल्या गेल्या. अगदी चांगली स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. युनुस पठाण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळत आहेत. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे युनुस पठाण यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतनं खेळला जाईल. 16ला 2 अशी स्थिती आहे. 1.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. योग्य टप्प्यावरचा मारा, अचूक भेदक मारा तो आपल्याला अनिकेतच्या वतीनं मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. महामानव फाउंडेशन मालेगाव यांची ही भव्य दिव्य स्पर्धा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल ती धावफलकावर झोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 17ला 2 अशी स्थिती आहे. 1.5चा खेळ तो कंप्लीट झालाय. ज्याही बाईक्स मैदानामध्ये येत आहेत लगेच आपल्या लाईट्स ऑफ करा ही विनंती आहे, कारण नाईट क्रिकेट सुरू आहे. त्यामुळे जेव्हा आपण मैदानाकडे येता आपल्या गाडीच्या लाईट्स आहेत त्या आपण विनाविलंब लगेच बंद करायचे आहेत. अगदी चांगल्या लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूनं पालघर आणि गुजरात मधले खेळाडू जे आपल्याला जाहीर 11 या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूनं भिवंडी आणि पालघर अशी मिक्स खेळाडू ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. टीम धर्मवीर प्रतिष्ठान या टीमकडनं. म्हणजे अगदी चांगली लढत या संपूर्ण स्पर्धेवर. मनसुब शाह तेही लक्ष ठेवून आहेत. अगदी मैदानाच्या गोल एक फेरफटका मारतायत. निजाम 11चा एक अविभाज्य घटक आहेत, मात्र आज इन ॲक्शन नाही आहेत.
उद्या मला वाटतं जय मल्हार या टीम मधनं खेळताना ते आपल्याला पाहायला मिळू शकतात. अगदी चांगलं क्रिकेट ते आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. क्रिकेटला एन्जॉय केलं पाहिजे आणि तेच क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. दोन्ही बाजूनं जर आपण पाहिलं तर एका बाजूनं कॅप्टन आपल्याला दीपू माळी ते पाहायला मिळाले, तर दुसऱ्या बाजूनं इलियास भाई नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे. एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व आहे जे दोन कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि या मैदानावरचा सर्वात लांब जर षटकार कोणी खेळला असेल तर तो दीपू माळी, जो इन ॲक्शन नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी मोठमोठे खेळाडू जे आज प्रत्यक्षात मालेगावकरांना इथे मैदानावर पाहायला मिळत आहेत, त्याचं कारण महामानव फाउंडेशनची ही दर्जेदार स्पर्धा आणि खूप चांगलं नीटनेटकेपणाचं नियोजन जे बॉबी भालेराव यांनी केलंय, भारतभाऊ अहिरे यांनी केलंय. अगदी बॉबी एक वैयक्तिक खूप चांगला खेळाडू जरी असला तरी एक उत्तम आयोजक म्हणूनही तो समोर येतोय. गतवर्षी त्यानं अनाउन्समेंट केली होती की ही स्पर्धा नाईट होईल आणि यावर्षी त्यानं ती करून दाखवली. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चाललाय, जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलं. एखादा शब्द जर आपल्या तोंडून निघाला तर मग तो पूर्ण करणं हे खूप गरजेचं असतं आणि अगदी शब्दाचा पक्का म्हणून बॉबीबद्दल आपण बोलू शकतो, ज्यानं ही स्पर्धा नाईट करून दाखवली आहे. बाईकच्या लाईट्स मी सातत्यानं उल्लेख करतोय, आपण बाईकच्या लाईट्स लगेच बंद करा. थोड्या बाईक्स स्टँडच्या समोर उभ्या करू नका. यावेळेस मात्र हा बॉल त्याला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर फटका तो फसला गेला होता. इथे नाझीर ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहता 19ला 2 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. नाझीर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन आतिफ सध्या स्ट्रायकर एंडकडे या. यावेळेस मात्र चांगला फटका आतिफच्या बॅटमधनं, मात्र प्रोटेक्शन घेतलं गेलंय. पेट्रोलिंग करणारा क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, रिटर्न केलं, तिथे 1 रन जी राफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 21 धावा. तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. युनुस पठाण आणि आतिफ असे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. ज्याही बाईक्स मैदानाच्या बाजूला पार्क आहेत थोड्याशा मागे घ्या, ही विनंती आहे. कारण एकदम टच बाउंड्री लाईनच्या लावू नका, खेळाडूला दुखापत होईल म्हणून आपण स्टँड लांब लावलेत. त्यामुळे तुमच्या बाईक्स त्या थोड्याशा मागे घ्या, हीच विनंती आहे. यावेळेस मात्र फटका तो चांगला आहे, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉल चाललाय. पहिल्या टप्प्याखेरीज साईड स्क्रीनच्या वरनं सीमा रेषा पार, दमदार तडाखा, चौकार आलाय. 4 लोअर फुल टॉस होता, समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये हा फटका खेळला गेला. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल तो मैदानाच्या आत थांबणार नाही, तिथे निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. बाइकला मी विनंती करतो, जो भी बाइक्स ग्राउंड के बहुत नजदीक पार्क हुई है, सभी से रिक्वेस्ट है कि अपनी बाइक को थोड़ा पीछे लीजिए. खिलाड़ी जो है उनको इंजरी होने की बहुत संभावना है, तो वहां पर रिक्वेस्ट कर रहा हूं आप सभी से कि अपने बाइक्स को थोड़ा थोड़ा पीछे लीजिए. पुढचा बॉल, इथे मात्र चांगला फटका, तिथे पुल केलाय बॉलला, बॉल बिटवीन द गॅप चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चेंडू सीमारेषा पार, रन्स मिळतील यावे 4, चौकार.
डीजे बाबासाहेबांची गाणी वाजवायची आहेत आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ असेल. अनिकेत आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे मात्र वेगवान तेज तर्रार बॉल सर्वांनाच गुंगारा देतोय. लॉंग स्टॉप मध्ये निघून जातोय. चेंडू सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे बाईकच्या स्वरूपाने जरी आला असला तरी हा चौकार धावा देऊन जाईल. अगदी वेगवान बॉल होता. तिथे बबलू पाटील होते विकेटच्या मागे आणि बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलं आणि त्यानंतर लॉंग स्टॉप आउटफील्ड अगदीच फास्ट आहे. तिथनं बॉल तो सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली 34. 34 या आकड्यावर एक मोठं षटक ते इथे येणं गरजेचं आहे. चांगलं मोठं षटक जर इथे आलं तर या मॅच मध्ये इथनंही जान फुकता येऊ शकते. युट्यूबच्या माध्यमातून 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक मायबाप प्रेक्षकाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 34 आहे 2 विकेटच्या पतनानंतर. अजूनही 49 धावा त्या तुम्हाला बनवायच्या आहेत. येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 मध्ये 49 बनू शकतात. मी करेन या आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणं ते गरजेचं आहे आणि ती बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतनं करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार बॉल बॅटच्या बंडातनं निसटलाय. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. इथे पुलचा इरादा तो दर्शवला होता मात्र खूप चांगला कट खूप चांगला टर्न तो तिथे मिळाला. बॅटरच्या बॅटच्या रेंजपासून दूर ठेवताना बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू निर्धावच्या स्वरूपानं विकेट किपर बबलू पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणखी एक त्याच पद्धतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन होतं. टप्प्यामध्ये बदल होता. फलंदाजाला कळलं ते अक्षरशः कठीण झालं. हे बघा तिथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चांगला टर्न मिळवला होता. बॉलला बाहेर काढण्याचा इरादा होता आणि अनिकेतच्या या चेंडूनं फलंदाजाला अक्षरशः द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं आणि बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका समोर खेळलाय. बॉल चाललाय लॉंगॉनचा क्षेत्र जोपर्यंत चेंडूवर झेपावेल चेंडूला पेट्रोलिंग करून रिटर्न करेल नोचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे फिल्डिंग साईट रिव्ह्यू आहे चेक केलं जाईल. रिव्ह्यू लॉस. इट्स अ नो बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 9च्या मदतीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते ती
36 धावा या राफलकावर आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर आक्रमकता दाखवावी लागेल, विध्वंसकतेने खेळावं लागेल. फ्री हिटचा बॉल आहे, त्याचा योग्य तऱ्हेने फायदा तो तुम्हाला मैदानाच्या आतनं घ्यावा लागेल. बघूया इथे फ्री हिटच्या बॉलचा फायदा तो कशा पद्धतीने मैदानात घेतला जातोय. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या स्टीवर राहिला आहे, तिथे फ्री हिट कंटिन्यू असेल कारण पंचांकडनं वाईटचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये होती वाढ, धावसंख्या 37. 37 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. डाव्या स्टीवरचा हा चेंडू वाईट म्हणून करार केला गेलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होत असताना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा नो एक्स्ट्रा बॉल, ते काय थांबायचं नाव घेत नाहीयेत. एक्स्ट्रा बॉल त्यांची संख्या वाढतच चालली, हा कमरेपेक्षा वर होता त्यामुळे पंचांनी त्याला बीमर म्हणून करार केलंय. धावसंख्येमध्ये होती वाढ. चांगली गोलंदाजी ती पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र इथे खेळामध्ये अचानक थोडासा बदल आलाय. काही एक्स्ट्रा बॉल ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतं. यावेळेस मात्र कट केल्या बॉलला पॉइंटच्या अगदी जवळनं बॉल चाललाय स्वीपर कव्हरच्या क्षेत्रातनं सीमा रेषा पार. रन्स मिळतील यावेळेस 4. इथे आलाय चौकार. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये होती वाढ. धावसंख्या 42. 42 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना 2 विकेटच्या पतनानंतर आता मात्र गाडी ती पटरीवर आली असं म्हणायला हरकत नाही कारण मोठे फटके ते सातत्याने येत आहेत. एक षटक खूप मोठं करणं गरजेचं आहे आणि कदाचित हेच ते षटक असू शकतं ज्याला खूप मोठं केलं जाऊ शकतं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल या पुढच्या बॉलवर. इथे मात्र बॉलला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. बॉल खाली क्षेत्रातनं वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल यावेळेस फाईन लेगच्या क्षेत्रातनं सीमा पार. रन्स मिळतील यावेळेस 4. चौकार. बॉडी लाईनवर होता, योग्यतेनं पनिश केलं. बॉलला तिथे सीमारेषेच्या दिशेने खेळलाय आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय. धावसंख्या 46 या आकड्यावर. 13 बॉल 37. मॅच टर्न होऊ शकते. इथनं चांगला खेळ जर दाखवला तर या 13 मध्ये 37 येऊ शकतात. या बॉलवर मोठा फटका आला तर मॅच डायरेक्टली बॅलन्स होईल. यावेळेस मात्र बॉलला उडवलाय. फटका तर निर्जन स्थळी पडेल. मात्र रन्स किती येतील? 1 तिथे कंप्लीट केली आहे. दुसरी करता प्रयत्न आहे. वेगानं पुढे आलाय. 2 धावा सुरक्षिततेने घेतल्या गेल्यात. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये विजयाकरता बनवायचे आहेत 35. काल रात्रीची शेवटची मॅच अगदी याच पद्धतीने होती. 2 मध्ये 12ची गरज आणि तिथे अमित नाईकनं 2 षटकार मारले आणि आपल्या टीमला क्वालिफाय केलं. कदाचित हाही सामना त्या पद्धतीने पुढे येऊ शकतो कारण इथनंही विजयाकरता 12 मध्ये बनवायचे आहेत 35. धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 ही धावसंख्या राफलकावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणावा लागलाय धनंजय भिंताडेला कारण या टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे. खूप चांगली पद्धतीची गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. तो धनंजय भिंताडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार गोलंदाज आहे. वेग आणि त्याबरोबर व्हेरिएशन असं मिश्रण करणारा हा गोलंदाज ज्याला सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. धनंजय भिंताडे समोर स्ट्रायकर एंड कडनं त्याच्या विरोधात फलंदाजी करण्याकरता फलंदाज युनुस पठाण ज्याला आपण स्ट्रायकर एंड कडे पाहताय. धनंजय भिंताडे आणि युनुस पठाण या दोघांमधला खेळ तो इथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका. बॉलला कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत पेट्रोलिंग करेल बॉलला रिटर्न करेल 1 रन त्यावर मानावं लागेल. समाधानच्या 1च्या मदतीनं धावसंख्या त्यामध्ये होती वाढ. धावसंख्या 49. 49 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4.1चा खेळ झालाय. 11 बॉल 34ची गरज आहे.
धनंजय भिंताडेच्या विरोधात जर 2-1 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये जागा ती निर्माण होऊ शकते आणि इथे बेकॉप बेधडक बिंदास्त अंदाजामध्ये बॅटिंग ती मक्सारे 11 या टीमला करावी लागेल. मक्सारे 11 हा संघ सध्या फलंदाजी करतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून महागडं ठरवलं गेलं. खूप चांगली बॅटिंग पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. उत्तरार्धाचा खेळ तो सध्या आपण पाहताय. यावेळेस मात्र उडवलाय, बॉलला दिली हवा, चेंडू उंच हवेतनं निर्जन स्थळामधनं चाललाय पहिल्या टप्प्याखेरीस सीमा रेषा पार. रन्स मिळतील यावेळेस 4 चौकार. चांगला फटका तो पाहायला मिळाला. टर्न झाला होता आत. तिथे बॉल जर आपण पाहिलं तर डिलिव्हर्ड लेगस्टम्पच्या बाहेर केला होता आणि त्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. तिथे तो प्रयत्न फोल ठरला. यावेळेचा बॉल तो चांगला आहे. फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन जातोय. एखाद्या डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाचा जो वीक झोन असतो ना, अगदी त्या वीक झोन मधनं हा बॉल तिथे विकेट किपरच्या हातामध्ये नेला. पूर्ण खोलून ठेवलं होतं बॅटरला असं म्हणायला हरकत नाही. धनानं हा बॉल ज्यावेळेस हाताळला. पुन्हा एकदा धनंजय भिंताडे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल पंचांचा एक हात बाहेर दिसतोय म्हणजे नो आहे, बीमर आहे. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते. हा बॉल बॅटमध्ये आला असता तर खूप जास्त फायदा झाला असता. इथे भीमर बॉल त्याला बॅटमध्ये घेता आलं नाही आणि तिथे जर आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा मिळाली. यावेळेचा बॉल ऑफ्टमवर पुन्हा एकदा खूप जास्त बाहेर. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या ती पुढे सरकत असताना 55 मध्ये 28 रन बनवू शकतात. इथे मॅच ती आता क्लोज आली आहे कारण काही एक्स्ट्रा रन, काही मोठे फटके त्यांना मॅच मध्ये रंगत निर्माण केली आहे आणि अशाच पद्धतीचे रंगतदार सामने तर प्रेक्षकांना पाहायचे आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर. गोलंदाज धनंजय भिंताडे तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. उंची खूप गाठली आहे, लांबी मैदानाच्या आतली आहे आणि क्षेत्ररक्षकांना फ्री हिटच्या बॉलला जरी जज केलं असलं तिथे काय घडलंय. तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. थोडंसं क्लोज असू शकतो हा कॉल. त्यामुळे तिथे तिसरे पंच बघूया काय डिसिजन येतोय त्यांच्या माध्यमातून. फ्री हिटच्या बॉलवर हा फटका उंच हवेमध्ये उडवला गेला होता. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथे 2 रनचा कॉल तो केला गेला. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन ते इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपानं फलंदाज तो बाद झालाय. खेळाडू बाद. आठ बॉल 27 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अजिंक्य देशमुख जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळलाय. क्षेत्र खाली आहे. बॉल वेगाने चाललाय सीमा रेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमा रेषा पार.
रन्स मध्ये वाढ, धावसंख्या 60 या आकड्यावर. विजयाचं समीकरण ते आता बदलत असताना पाहायला मिळतंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 7, रन बनवायचे 23. धनंजय बिनताडेचा शेवटचा बॉल, मॅच मधला खूप महत्वाचा शेवटचा बॉल असेल. या शेवटच्या बॉलवर जर आक्रमण केलं गेलं तर मग मॅच मध्ये खूप मोठा उलटफेर तो पाहायला मिळू शकतो. 83 धावसंख्येचं बलाढ्य लक्ष ते समोर ठेवलं गेलं होतं आणि या 83 धावसंख्येचं बलाढ्य लक्ष अगदी पार होण्याच्या दिशेनंही जाऊ शकतं जर या बॉलवर मोठा फटका आला. कारण इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 7, रन बनवायचे आहेत 23. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, पंचांनी इशारा केला, इट्स अ नॉन प्लेबल, वाईड आहे. मॅच आणखी रंगतदार होतीये कारण आता येणारे बॉल आहेत 7, रन बनवायचे आहेत 22. वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल, मात्र मॅच अगदी रफ अँड टफ सामना तो सध्या मैदानाच्या आतनं आपण पाहताय. इथे मात्र बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगली गोलंदाजी केली आहे धनंजय बिनताडेनं. एक बॉल त्याला योग्यतेने टाकायचा होता, त्यानं वाईट टाकला, मात्र त्यानंतर एक योग्य टप्प्यावरचा चेंडू तो हाताळला आणि एक सिंगल खर्च केली. आता येणारे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 21. प्रथम होते फिल्डिंग करण्याकरता, त्यांनी हा चेंडू फील्ड केलाय. शेवटचं षटक आणि एक दर्जेदार गोलंदाज ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय, सूरज गायकवाड गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यशस्वी शो असं म्हणू शकतो या स्पर्धेला आपण, कारण दर्जेदार खेळाडूंचे संच ते इथपर्यंत येत आहेत आणि आपलं कसब कला कौशल्य, आपल्या क्रिकेटमधलं प्रावीण्य ते दाखवतायत. पुढचा बॉल, इथे मात्र हा बॉल त्याला सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा आहे. डायरेक्ट हिट लागली तर क्लोज असू शकला असता, इथे मात्र डायरेक्ट हिट लागली नाही, त्यामुळे आली एक सिंगल. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत इथनं 5, रन बनवायचे आहेत 20. म्हणजे 3 षटकार या 5 बॉलमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. हे बघा, डायरेक्ट हिटची संधी होती, अर्ध्या विकेटवरही पोहोचला नव्हता तिथे बॅटर. थोडासा आणखी वेळ घेतला असता तर डायरेक्ट हिट लावण्याची संधी होती. सन्माननीय उशिरे साहेब ज्यांचं आगमन या महामानव चषकच्या निमित्तानं होतंय, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका, वाह, लाजवाब, कॉपी बुक स्टाईलचा अवलंब, क्रिकेटचं अफाट सौंदर्य झळकावणारा हा दर्जेदार फटका, चौकार 4. काय अप्रतिम फटका खेळलाय. हे बघा, कॉपी बुक स्टाईलचा अवलंब केला, अगदी दर्जेदार पद्धतीने हा फटका तो मैदानात प्ले केला आणि प्रेक्षकांना ज्या पद्धतीचे फटके पाहायला आवडतात अगदी तसाच एक दर्जेदार फटका तो पेशकश केला, चौकार आलाय, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 67. मॅच बनतीये, सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये जातोय, कारण आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते इथनं 4 रन बनवायचे आहेत 16. 4 बॉल 16 होऊ शकतात आणि नाही होऊ शकत, दोन्ही बाजूनं सामना आहे. आता या सामन्याची स्थिती ती बॅलन्स आहे. ज्या लाईट्स आहेत त्या ऑफ करायच्या आहेत. यावेळेस मात्र तेज तर्रार पेसवाला बॉल बॅटचं चुंबन घेऊन बबलू पाटील यांच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावलाय. विकेटचं पतन, माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद, अगदी ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरच्या बॉलची दुरून छेडखाणी केली आणि शरीरापासून दूर खेळल्या कारणानं तिथे बॅटची एज घेताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि विकेट संपादित झाली आहे. माघारी परतावं लागतंय बॅटरला.
मैदानाच्या आतमध्ये अजिंक्यच्या जागेवर फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत तिथनं 3 बॉल बनवायचे आहेत 16. इथे मात्र हा बॉल ऑफ स्टंपवरनं अतिरिक्त बाहेर पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत तिथनं 3 रन बनवायचे आहेत 15. 2 मोठे फटके काय इथे येतील, 2 षटकार काय इथे मैदानाच्या आतनं खेळले जातील. अजिंक्य देशमुख ज्याच्याकडे आशाभरी नजरेनं संपूर्ण खेमा पाहतोय का अजिंक्य देशमुख इथे आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये आणि विजयाच्या दिशेनं वाटचाल करून देईल का. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सूरज गायकवाड. सूरजचा हा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि याबरोबरच या मॅचवर ही कुरघोडी ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला झेल तो बिहाइंड द विकेट टिपला गेलाय. अजिंक्य गायकवाडला माघारी परतावं लागतंय. होतंय विकेटचं पतन, शरीरापासून दूर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न पदलालित्य ते झालं नाही आणि पदलालित्य न झाल्या कारणानं तिथे माघारी परतावं लागतंय. पदलालित्य क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. ते म्हटलं जातं ना, बिना नेटवर्कचा मोबाईल आणि बिना फुटवर्कचा फलंदाज त्या दोघांचंही काम नसतं. क्रिकेटमध्ये फुटवर्क हा खूप महत्वाचा आहे. चला, दोन्ही संघ आपल्या खेळाडू कक्षाचा ताबा आपल्याला घ्यायचा आहे. लगेचच मॅच ती सुरू करायची आहे. दीपू, आपण टॉस जिंकलाय, कुठे बसायचंय ते ठरवून घ्या आणि लगेचच मॅच आपल्याला सुरू करायची आहे. टॉस तुम्ही जिंकलेत का? ओके. इथे भागेश ठाकूर आमचे मित्र तेही पाहायला मिळत आहेत. आज इन ॲक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पाहायला मिळतोय. जोपर्यंत बॉलला उचललं जाईल, नाझीम गुल्ली इथे येत आहेत. गुल्लीबाई, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर बाहुबली सुनील खर्डे तेही इथे उपस्थित झालेत. सुनील भाऊ, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सरळ देहेष्टीवर आदळतोय आणि त्याबरोबरच विजयी होते इथे टीम निजाम 11 या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण लगेच जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी तुळजापूरचा सुपरस्टार